And final winner team Mumbai 11. Last year winner team and this year also Mumbai 11 is a champion of the 2025. और इसके final winner trophy goes to Mumbai 11. Come on, Mumbai 11. Mumbai 11 winner team. Hip hip! Hip hip! अरे तालियां बजाओ यार. अरे तालियां तो बजनी चाहिए. हॅलो हॅलो यानंतर ना ना हे पाच आहेत ना हे तो करणार आहे. थांब ते कोण आहेत त्यांना द्यायला आपण थांबायला लागेल ना. यानंतर तुम्हा सगळ्यांच्या माहितीसाठी ही संपूर्ण स्पर्धा त्यांचं व्यवस्थापन ट्रॉफ्यांपासून ते मैदानापर्यंत आणि ह्या सगळ्यासाठी जी मंडळी जे आपले कर्मचारी राबत असतात त्यांचा सन्मान या ठिकाणी व्हायला पाहिजे असं आपल्या सगळ्यांना वाटत होतं आणि तो सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. या संपूर्ण ट्रॉफ्या आपल्या कल्पकतेनं प्रत्येक विजेत्याला कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, बॅडमिंटन यासाठी ज्यांनी खूप मेहनत घेतली त्याचा सन्मान जर या ठिकाणी केला नाही तर आपल्यासारखे कृतज्ञ आपणच आहोत. केदार आमरे या सगळ्याचा केदार आमरे या स्वतःचा त्याचा केदार स्पोर्ट्स असोसिएशन असा एक स्वतःचा क्लब आहे आणि खरोखर केदारसाठी जोरदार टाळ्या वाजवा. ज्या माणसामुळे हे सगळं सुंदर तुम्हाला दिसतंय ना तो त्यातला खूप सारी मंडळी त्यातला हा केदार आमरे एक आहे. यानंतर तुम्ही सकाळपासून ज्यांना इथे ऐकलत आपल्या सर्वोत्तम कॉमेंट्रेटर बँक ऑफ महाराष्ट्राचे महाराष्ट्र शासनाचा ज्यांना गुणवंत कामगार पुरस्कार आहे आणि यानंतर तो महाराष्ट्र भूषण असाही पुरस्काराच्या रेसमध्ये असणारे आपल्या सगळ्यांचे अरविंद मोरे मी यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारावा. अरविंद मोरे सन्मान होतोय. अरविंद मोरेंचा सन्मान करतायत सन्मान्य राजकिशोर सर. यानंतर या आयोजनापासून ज्यांनी धडपड केली आणि आयोजन यशस्वी करण्यासाठी सगळ्यांना वेळोवेळी आपल्या सोबत ठेवलं ते मधुसूदन बडवाईत यांचाही मी या ठिकाणी सन्मान करू इच्छितोय. प्लीज मधुसूदन बडवाईत. गौड सर यांचा सन्मान स्वीकारतायत मधुकर बडवाईत. यानंतर दुसरी एक व्यक्ती आहे ज्यांनी या संपूर्ण
क्रीडांगणात पासून या बाकी सगळ्या व्यवस्थेसाठी आपला अमूल्य वेळ दिला ते नितीन लाड कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं. नितीन लाड यांचा सन्मान होतोय आणि सन्मान करतील चौधरी साहेब. आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. यानंतर या सन्मानामध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं संतोष जगताप यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर अभय मयेकर कृपया आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. अभय मयेकर संपूर्ण कॅरम स्पर्धा त्याची संपूर्ण व्यवस्था कॅरम आणण्यापासून ते सगळी स्पर्धा पार करत हाही ख्यातनाम कॅरमपट्टू आहे अभय मयेकर. त्यानंतर आपल्या सगळ्यांचा लाडका दिनेश उगले यानंतर महाबँक एक परिवार एक बँक आपण म्हणत असतो. या परिवारातलेच निवृत्त झाले तरी बँकेबद्दलची आस्था आणि एक खेळाडू मनाचा आपला निवृत्त अधिकारी कृष्णा पाटील या ठिकाणी आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अभिषेक दळवी हा नाव त्यासाठी. यानंतर या संपूर्ण स्पर्धेत ज्यांनी आपल्याला वैद्यकीय सहायता पुरवली कारण या संपूर्ण स्पर्धेत इतक्या मोठ्या स्पर्धेत आपल्या सगळ्यांना कुठे ना कुठेतरी इजा होत असते तर त्याची दखल या डॉक्टर श्रीकांत परदे अतिशय हर उन्नरी आहेत ते आणि स्वतः एक चांगले स्पोर्ट्समनही आहेत. डॉक्टर आपण या ठिकाणी आलात आपला सन्मान स्वीकारलात त्याबद्दल आयोजन समितीच्या वतीने आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. यानंतर प्रदीप पोकळे प्लीज. या संपूर्ण जेवण खाण्याची व्यवस्था ज्यांनी आपल्याला करून दिली की मोना स्वतःहून पुढाकार घेतला आणि मी हे करेन असं म्हणाला तर अशी सगळी मंडळी लागतात तेव्हाच हे सगळं इतकं सुंदर चित्र तयार होऊ शकतं. अजून शेवटचा आयटम आलेला आहे. तुमच्यासाठी वडे आणि चहाची देखील व्यवस्था इथं केलेली आहे. यानंतर नितीन बागवे या प्लीज. यानंतर शशांक भाडसावळे प्लीज शशांक भाडसावळे यांचाही आयोजन समिती सन्मान करू इच्छिते. आपण या ठिकाणी यायचं आहे. सगळ्या कुटुंबियांचा आपण जो करमणुकीचा कार्यक्रम घेतला त्या करमणुकीच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं त्या तृप्ती नार्वेकर प्लीज आयोजन समिती आपलाही सन्मान करू इच्छिते. घेतो. यानंतर कुठलाही स्पर्धा असू दे कुठलाही कार्यक्रम असू देत मी नुसती तुमच्या सोबत नाही तर मी तुमच्या बरोबर आहे. कुठलंही काम सांगा अगदी आनंदाने स्वीकारते आणि आपल्या सगळ्यांमध्ये नेहमी आघाडीवर असते. अमिता शेनोलीकर
नको सुधीर मला नको ना बाळा. हां, यानंतर सुधीर पाटील. सुधीर पाटील यांचाही सन्मान आयोजन समितीच्या वतीने आपण करणार आहोत. आणि आमच्या या सर्व ह्याच्यात हास्य जत्रा आपण बघितली का नाही, दिवसभर आपण ज्यांना अनुभवलं ज्या कॉमेंट्रीच्या माध्यमातून किंवा या स्पर्धेच्या माध्यमातून, ते आमचे पांडुरंग भोगले. तसेच आजचा कार्यक्रम ज्यांनी यशस्वी करण्यासाठी सगळी मेहनत केली असे आपले सबस्क्राईब बंधू प्रदीप कदम, समाधान शिरधनकर, रवींद्र गरुड हे जितके पण असतील त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर या. प्रकाश वाडकर, प्रशांत बेटकर कुठे आहेत त्यांनी पण वर स्टेजवर येण्याची विनंती करावी. एकत्र अजून कोण आहे? सुधीर दादा तुम्ही पण स्टेजवर येण्याची विनंती करावी. आपण आपले ते नाही का असं छोट्या गोष्टी कायम स्मरणात राहील आपला. अभिषेक दळवी कृपया आपण सन्मानासाठी यावं. अभिषेक दळवी प्लीज. आयोजन समितीच्या वतीनं मी फक्त 1 मिनिट तुमचं घेतो. Hello, I request Mr. God sir to address the gathering on this occasion. Good evening. Such a wonderful gathering today. सुबह से इतना अच्छा लग रहा था सारा लोगों को देखकर. This is what a congregation of people means. Actually, this is what team means. कभी भी ऐसे competitions होते हैं जो चाहिए 2 चीज़ें लाइफ में बढ़ने के लिए. डिसिप्लिन चाहिए, टीम स्पिरिट चाहिए. और 2 इससे बढ़ के कोई नज़ारा हो सकता है क्या? दिस इज़ अ सिंबल ऑफ our discipline and what is the commitment towards the goal. If this thing percolates down in the business, percolates down in the everyday working, this bank, Mahabank can be a Mahan bank. और वही एक चीज़ के लिए स्वर्गीय अतुल जोशी सर सारा काम कर रहे थे. He was symbol, he was Dian of all those good beings. He is superb human being, superb leader. वो हमारा उसको सिंसियर श्रद्धांजलि इसमें ही रहेगा कि हम जो उसने सोचा है बैंक के लिए वो हम कर दिखाए. मार्च में हम कर दिखाएंगे क्या ये चीज़? लेट्स डू इट एंड दैट विल बी द रियल ट्रिब्यूट टू अतुल जोशी सर. लेट्स मेक इट हैपन. थैंक यू. Thank you very much, Girish sir, for giving us an opportunity to stand here and deliver such good things right from the morning. Thank you very much. I also request Shri Ranjit Rajkishore sir, Zonal Head Thane, to address the gathering. Good evening all. Congratulations to the winner. हॅलो.
Hello. Yeah. Good evening, all. Congratulations to the winners and congratulations to the first runner-up also. You see, at the end of the January last week, actually, we are sitting, and this is a team building process. Actually, I will tell you. जो टीम बिल्डिंग हो के जो आगे हमको मैराथन है फरवरी एंड मार्च 2 महीने के लिए जो मैराथन का अपने को ज़रूरत है रिक्वायरमेंट है फॉर दैट दिस इज द टीम बिल्डिंग प्रोसेस एंड डेफिनेटली थैंक्स टू गिरीश थार जे ये जनवरी एंड में कंडक्ट करके ये प्रोग्राम को जिसे टीम बिल्डिंग टीम स्पिरिट डेवलप करने के 2 महीने के लिए जो टारगेट है आगे अपने बहुत सारी चैलेंजेस है तो व्हाट एवर ये जो आज जैसे हम लोग टीम बना के एक जीते जो हुएवर में द टीम इसका रिजल्ट डेफिनेटली हमारे बिजनेस में पर्कुलेट होगा तो मार्च का जो मैराथन टारगेट है हमारे सामने डेफिनेटली हम अचीव कर सकते हैं ये उम्मीद कर से थैंक यू सर थैंक यू Definitely, sir. We'll keep up the team spirit, not only within our zones, but with all Amchi Mumbai spirit. And we could promise it from all the staff staying present here. I also request our Deputy Zonal Head for Mumbai South Zone, Shri Ajit Chaudhary, sir, to guide us on the occasion. प्रिय दोस्तों एंड आज का जो ये है उपलक्ष्य आज का जो ये खेल महोत्सव था सभी ने पार्टिसिपेट किया बहुत अच्छा लगा सबसे पहले आपको 26 जनवरी की पूर्व संध्या पे सबको बहुत बहुत बधाई कल हमारा गणतंत्र दिवस है हम दो ही बात करना चाहते हैं हाँ हम दो ही बात कहना चाहते हैं कि खेल में हार और जीत होती है और हम लोग हारते हैं जीतते हैं उससे भी ज़्यादा फर्क पड़ता है कि कौन टीम उसमें पार्टिसिपेट करता है और जो पार्टिसिपेशन होता है ना उसका सबसे बड़ा इंपॉर्टेंस है और हमने यहाँ पर आज के गैदरिंग में पार्टिसिपेशन देखा इसके लिए आप लोग को बहुत बहुत धन्यवाद और हम ये चाहते हैं कि इसी तरह आपका पार्टिसिपेशन बना रहे धन्यवाद Now, as we come to the conclusion of the event, I request our beloved General Manager, Shri Girish Thorat, sir, to guide us. His support was immense in the organization of this event, and he was tracking every minute details so as to ensure participation of all 4 zones and treasury. So, I request Girish, sir, to guide us. Good evening, all. As the day passed, the whole day was really very enjoyable. As I see, this is the legacy which we started our program with the tribute to our late Atul Joshi sir. In his memories, this game was played today. The great sports person, and not only a sports person in life as such, but in the business also, according he was working. And I also want to have the memories of Karesa, who was a previous general manager. I had actually given the invitation for this function because his legacy we are carrying ahead. Then I also want to thank all the team members, team players who has participated because without them this game would not have been successful. It may be the Navi Mumbai team, Thane, then there may be team from TIBD. All of them have participated in this. Actually, this is my first time. Even HO also such kind of games have not happened. That's I can tell you frankly. So really enthusiasm, passion from Mumbai zones, all the 4 zones I could see. And my request to all that same enthusiasm has to be in the business because all the 4 zones of Mumbai are seen by the bank from the top. So my best wishes to all of you, those who have won the trophies and those who have been the runner-up and those who have participated. All of them, congratulations once again. Then I just wanted to mention some of the names, like our GAD, Mr. Puneet and his team. Then Mr. Nitin, Madhusudan. Then from ladies, some Amita and all. So everybody has participated. Then some, our senior people like Mr. Patel, Zadav, everybody has participated, Bhogleji. So without them, this games would not have been successful. I thank each and everyone who has been the part of this game. Thank you once again. And I also request tomorrow, 26 Jan, as usual, we celebrate Republic Day at the Dadar Gadkari Chowk branch.
So you all are welcome to that. Okay. Right. मी विनंती करतो या समारंभासाठी सहभागी झालेल्या सगळ्या खेळाडूंना की या ठिकाणी आपण ज्या बॅट्स बँकेच्या वापरलेल्या आहेत त्या मला वाटतं 2 बॅट या ठिकाणी अजूनही आलेल्या नाहीत. तर कृपया कोणाकडे अनावधानाने राहून गेले असेल तर कुठल्याही टीमच्या त्या सगळ्या खेळाडूंना माझी नम्र विनंती आहे की कृपया त्या या ठिकाणी आणून जमा करायच्या आहेत. आणि तुमच्या सगळ्यांची मी जाहीर माफी मागतो. आणि या ठिकाणी काही जणांचा सन्मान राहून गेला होता. मी सरांना विनंती केली ते म्हणाले ठीक आहे, काय हरकत नाही, स्पोर्ट्स आहे तर सबकुछ आहे. त्यांच्या भाषणातूनच मला बरं वाटलं. संकेत सुभेदार या सन्मानाचा एक मानकर राहिला होता. त्यानंतर पुनीत सर, पुनीत सर, अरे त्याचं नाव पुनीत मित्तल कुठे गेला तो? हां ठीक आहे, इट्स ओके. आणि यानंतर पुन्हा एकदा मी सांगू शकतो की स्पोर्ट्स क्लबचे माजी जनरल सेक्रेटरी, क्रिकेट विभागाचे प्रमुख आणि क्रिकेटची आपली या ठिकाणी असणारी मंडळी, मुंबई क्रिकेट असोसिएशनची संलग्न असणारे नरेश शानबाग, त्याचप्रमाणे सुभाष हर्चेकर, जयवंत सावंत, ही सगळी मंडळी या ठिकाणी आवर्जून या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. ते पाहण्यासाठी आलेत. त्याचप्रमाणे आमचे श्यामकांत कदम आहेत, दीपक राणे आहेत. या सगळ्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो आयोजन समितीच्या वतीने. अनावधानाने कोणाचं नाव राहून गेलं असेल तर त्याची मी क्षमा मागतो. पुनीत या ठिकाणी आलेले आहेत. यानंतर सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे आणि चहाची व्यवस्था देखील केलेली आहे. 1 मिनिट फक्त. नाही लावणं आपण बनायचं मोबाईलवर पण लावू शकतो ना, आपण म्हणू शकतो. हेलो, अच्छा, आज का ये महाबैंक मुंबई खेल महोत्सव 2025 आज का दिन यहाँ संपन्न हुआ, ऐसा मैं आयोजन समिति के तरफ से जाहिर करता हूँ. थैंक यू, धन्यवाद. और इस टूर्नामेंट के लिए यूट्यूब की जिसने अरेंजमेंट की थी उनका मैं यहाँ आभार व्यक्त करता हूँ. थैंक यू वेरी मच. थैंक यू, धन्यवाद. थैंक यू ऑल. चेन्नई में, सॉरी. चलो सर, थैंक यू.